नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहे. आता जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले बी आहे, की ₹2100 आता लाडक्या बहिणींना सरसकट मिळणार. महिलांना सांगितलं होतं, की काही महिला या योजनेमधून बाद होतील, म्हणजे या योजनेमधून वगळल्या जातील. तर त्या पद्धतीने बहुतेक महिलांचे अर्ज जे आहेत, ते बाद पण झाले आहे. बहुतेक महिलांची नावे पण गायब झालेली आहे. परंतु काही अशा महिला आहेत त्यांना देखील पैसे मिळणार आहेत. म्हणजे हे ₹2100 त्यांनाच मिळणार आहेत, जे या योजनेचा फायदा घेत आहेत आणि जे या योजनेमधून बाद झाले नाही. आपण या व्हिडिओमध्ये हे पण पाहणार आहोत, की कोण-कोण या योजनेसाठी पात्र आहेत आणि कोण-कोण या योजनेसाठी पात्र नव्हते, हे कशी चेक करायची. आणि त्याबरोबरच खूप महत्त्वाची माहिती बी ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन-नवीन अपडेट मी सांगत राहील. लाडक्या बहिणींची संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. संपूर्ण अपडेट म्हणजेच पूर्ण स्पष्टपणे माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल. लाडक्या बहिणींच्या संदर्भात दररोज नवीन-नवीन अपडेट येत असतात. तर या नवीन-नवीन अपडेटसाठी तुम्ही या चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर बघा आता ₹2100 सरसकट सुरू होणार आहेत आणि ज्या महिलांना हे ₹2100 अकाउंटला मिळणार आहेत, त्यांनी हा जो व्हिडिओ आहे त्यांनी तो आवर्जून शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती. यामध्ये पाहायला गेलं तर ₹2100 काही महिलांना भेटणार आहे आणि काही महिला यामधून बाद झालेल्या आहेत आणि त्या कोणत्या महिला आहेत? तर ते मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे, की सरसगट बघा, सरसगट महिलांना ₹2100 देणार आहेत. ते पण फक्त पात्र महिलांना. आता जर पाहायला गेलं तर यामध्ये पात्र महिला कोणत्या आहेत आणि अपात्र महिला कोणत्या आहेत? हे कसं ठरवलं जाईल ते देखील आपण यात पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लगेच लाईक बटन क्लिक करा. आतापर्यंत तुम्हाला महिन्याला ₹1500 येत होते, पण आता तुम्हाला ₹2100 येण्यास सुरुवात होणार आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला ₹2100 सरसकट देणार आहेत. ₹2100 या ठिकाणी तुम्हाला वाटप केले जाणार आहेत. आता जर पाहिलं गेलं तर खूप साऱ्या महिलांचा आणखीन फॉर्म भरलेले नाहीत. ज्यांना पण नवीन अर्जासाठी फॉर्म भरायचे म्हणजेच नवीन लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरायचे. तर त्यासाठी महिलांकडून जोरदार या नवीन अर्ज करण्यासाठी मागणी खूप होत आहे. जर पाहायला गेलं तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबरपर्यंत होती. आता या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येत नाही. या योजनेपासून खूप साऱ्या महिला वंचित असून यांना अर्ज करण्यासाठी आणखीन मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. तर बघा महिलांची जोरदार मागणी सुरू आहे, की लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज सुरू करावेत. म्हणजेच ज्या महिलांनी अगोदर फॉर्म भरला नाही, त्या महिलांसाठी नवीन अर्जाची मागणी केली आहे. आता प्रश्न हा पडतोय, की लाडकी बहीण योजनेमध्ये ₹2100 त्यांना कधी आणि केव्हा भेटणार? आता पाहायला गेलं तर राज्यात महायुती सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्रीची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती सुरळीतपणे चालू राहणार आहे. महिलांना मिळणाऱ्या ₹1500च्या रकमेत वाढ करून ₹2100 दिले जातील. त्यामध्ये सरकारने खूप नवीन अपडेट आणलेले आहे. हे अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.